आडाचं पाणी शिंदून आणायचं, स्वयंपाक करून द्यायचा. आई कशाला उठू, त्या आईचं गाणं ऐकू आलं का आम्ही उठायचं. 8 जणी लिकी नका म्हणू लई झाल्या चिमण्या आपल्या गावा गेल्या, माझी आई गाणं म्हणत होती. कुस्तीच्या फडात केल्यावर आमच्या मालकाची त्या पैलवानाची कुस्ती लागली. नांदाई ग जाती साळू वाढव लागीत बाई शेत येती म्हणून करते हात वय, येते म्हणून करते हात. लग्नात मग बँड बाजा वगैरे होता का? कुठलं मग आपलं हलग्या वाजवतं, सायकलीवर नेहलं नवरदेव देवा परण्याला. पहिलं बुरकं घेऊन कोण बघतंय नवरदेवाला, नवरीला बघत नव्हती व नव्हती. लग्नात बघितलंच नाही का? कोणा पाया पडाय संध्याकाळी जाताना मग बघितली. आठवतंय का तुम्हाला ते? आठवतंय. त्यांना पहिल्यांदा बघितल्यानंतर काय वाटलं तुम्हाला? बघितल्यावर काय चांगलं दिसल्यावर कशाला आपण काय म्हणतो. ते आमच्या लोकाला गस्त घालून भाकरी ही मागायची, बाजार उकळायचा पहिल्यापासूनच होतं. गाव राखत होती आमची माणसं. आणि मग पूर्ण गावात मागायचं कधी? हा मागायचं, जेच त्याला वाटून द्यायचे. तर 4 भाऊ होतं, 4घाला वाटून 4 बी मागायची भाकरी. द्यायची का लोक? होय वाढत होती. 1 भाकर वाढली का 4 दिवस जायचं नाही त्यांच्या घरी. होय 1 भाकर कोरभर, रोज कोरभर. होय हा. म्हणजे एका घरात आज भाकर मागले 4 दिवस जायचं नाही, त्या घरला जायचं नाही. होय काय काय द्यायची? काय कोण चपाती वाढायचं, कवा चपात्या तर नव्हत्याच, भाकरच. सणाला कवा तर पोळ्या. असंच होतं. 4 जण जायची म्हणजे बाकीची 3 जण ती काय करायची? ती बी आमच्यावरच असं आपलं ती करायची. कोणाच तर शेत पीत जायची खुरपायला. आमचं वडील कुठं कामाला गेलं नाही तर संध्याकाळी गस्त घालायची, भाकरी मागायच्या, दुसरं काय केलं नाही आमच्या वडिलांनी. नांदाई ग जाती साळू तिच्या ग डोळ्याला जांजा येळ, जलमलेकीचा वंगा येळ, जलमलेकीचा वंगा येळ. नांदाई ग जाती साळू एवढी रडती दाई दाई, गेल्याशिवाय बाग नाही, गेल्याशिवाय बाग नाही. नांदाई ग जाती साळू इशी पतोरी आया बाया, कडप तोरी बंधुराया, कडप तोरी बंधुराया. नांदाई ग जाती साळू आडव लागी तो बाई मळा, येती म्हणून पडते गळा, येते म्हणून पडते गळा. नांदाई ग जाती साळू आडव लागीत बाई शेत, येती म्हणून करते हात वय, येते म्हणून करते हात. बहीण ग भावंडाचा एवढा वाद बडू द्याला गेलाय, न्यायी गुंपी निन केलाय, न्यायी गुंपी निन केलाय. माता माझ्या मावलीनं न्यायी गुंपी निन केलाय. गाणी कसं शिकला होतं मी? कोणी शिकवलं तुम्हाला? शिकली की मीच. कसं शिकलो काय? असंच बहिणी बहिणी आम्ही लई जण होता, मग शिकला एकूणमेकाचं म्हणत म्हणत. कोणाचं ऐकलं तुम्ही पहिल्यांदा? माझ्या बहिणीच होत्या लई जण. होय जात्यावर गाणी म्हणायच्या, लग्नात म्हणायच्या. मग लग्नातली ह्या पोराच्या लग्नात रात उजळली विचारा ह्याला. होय बहिणी त्या कुठून शिकल्या होत्या? इथंच आपल्या चुलत्या मालत्या. आई आमची आई गाणं म्हणत होती लई. आईचं गाणं ऐकलं का तुम्ही? होय होय आई म्हणायची. 8 जणी लिकी नका म्हणू लई झाल्या चिमण्या आपल्या गावा गेल्या, माझी आई गाणं म्हणत होती. होय मग म्हणा बरं ती गाणं.
आठ जणी बाईली की नकाव मनोलईच झाल्या चिमण्या आपल्या गावा गेल्यावर चिमण्या आपल्या गावा गेल्या आठ जणी बाई बहिणी आठ गावाच्या आठची चाय मधी आंब्याचा डौल मोठा वय मधी आंब्याचा डौल मोठा पाटीच्या व बंद वाचा मधी आंब्याचा डौल मोठा आठ जणी बाई बहिणी आठ गावीच्या आठ माड्या आठ गावीच्या आठ माड्या माझा पवनार टाकी उड्याय पाटीचा ग बंधू राजाय माझा पवनार टाकी उड्याय आई कुठं जात्यावर गाणं म्हणायचे कुठं म्हणायचे घरी जात्यावर होय होय जात्यावर म्हणत होती आई आमची काय दळण काय असतं जात्यावरती काय काय आपल्या शहरातली ज्वारी दळायची पाट उठून दळूनच भाकरी होत्या बर होय गिरण्या नव्हत्या गावाला दळूनच भाकरी होत्या आम्ही दळू लागायचं आम्हाला खोट्याला हात पोचायचं नाही पण दळायचं होय आई बरोबर गाणं म्हणायचं होय कधी बसायचं दळाला ती पाट हा पाट बसायची 3ला 4ला बर तवा बघा आधी 300 ज्वारी दळायची दिवस उगस तर हां तिथून झाडून लुटून पाणी ठेवायचं आंघोळ्या पुन्हा भाकरी कालवण करायचं पहाट एवढ्या लवकर उठायचं का तुम्ही मग उठत होता की हा मग उठायचं तुम्ही उठायचं गाय उठवायची आई कशाला उठू त्या आईचं गाणं ऐकू आलं का आम्ही उठायचं होय होय आईच्या आवाज आला का दोळ लागू वाटायचं मी सगळ्याच्या आधी उठून दोळ लागायची आईला मलाच लय नाद होता दोळ लागायचा बर होय आणि दळण किती दळायचं ते कवा 200 कवा 300 हा होय दळायचं आणि जातं केवढं असेल ते बारकं जातं पण चांगलं होतं दळायला बिमरी घालून दळायचं बर होय चांगलं होतं मग ते आईची गाणी अजून कुठली कुठली असायची कुठल्या गाण्यांना तुम्ही उठायचं कोणचं बी आता ही म्हणलेली गाणी दुसरी म्हणायची एवढी कुठली ध्यानात राहते तेव्हा आता दुबळा ग भरतार रोज आणि तो ताजा शेर त्याला म्हणावं साव कर त्याला म्हणावं साव कर म्हणावं साव कर त्याला म्हणावं साव कर दुबळाव भरतार आणि व बाजीची बाई मोठ राधा हसत सोडी गाठ राधा हसत सोडी गाठ राधा हसत सोडी गाठ वय राधा हसत सोडी गाठ दुबळा भरतार का बरं असं म्हणजे गरिबाच्या घरी दिलेलं बर हां म्हणून दुबळा भरतार का हां मग होय हां पहिले लग्न गरीबाच्या घरीच व्हायचे गरिबाच्याच घरी भाजी सुद्धा मिळत नव्हती मग बर दुबळा असला तरी पण ती काम बिम करायचं नांदून नाव करायचं पहिलं मग नांदाला जायचं म्हणजे काय कसं पहिलं नांदणं कसं असायचं पहिल्यांदा काय आता जावं लागतंय नांदावं लागतंय काय म्हणलं तर बोलून घ्यावं लागतं कोणाला महागारी बोलायचं नाही काय दिसल ती काम करायचं सांगल ते ऐकायचं हीच की हां दुसरं काय नाही मग आपलं तर आपलं चालतंय आपणच आडवं वागल्यावर आपल्याला कोण खापून घेते मग महागारी बोलायचं नाही नाही बोलायचं महागारी बोललं काय व्हायचं मारत होती पहिली माणसं होय हां तुम्ही खाल्ला का मार खाल्ला की होय तुम्ही का बरं मारायची मग मग का असं काहीतरी एखादी गोष्ट चुकली का मारायची होय मग ती चुका करत नव्हती ती मोप करतील पण आपली चूक खापत नसती होय आपण नाही का बोलायचं तुम्ही नाही आडवत आपण नाही का बोलायचं कसं असेल तसं खायचं राहायचं लग्न कसं झालं आठवतंय का तुम्हाला आठवते काय झालं लग्न कसं झालं तुमचं लग्न साधं उगा आपलं ती मंडप घातला होता करंज्याच्या चिपाडाचा मंडप घालून आपलं खीर पोळ्या पांढऱ्या केलेल्या 4 नवरदेव होतं आणि 4 नवऱ्या होत्या आमच्या नंदाचींचं आणि आमचं ह्यांचं दोघांचं भाऊ एकत्र केलं एकत्र केलं होय होय आमच्या शिरापुरात बर होय
किती दिवस होतं लग्न चालू? 4-5 दिवस होतं. होय. 5 दिवस. एवढे दिवस कसं काय लग्न? वल्ल हळदी, देवकार, हां. आपलं जुनं पाहुणं होतं तिकडलं बी. आम्हीच नवं होतो इकडलं पुळजूचं. बर. हां, केलं चांगलं. किती माणसं होती लग्नाला? आज तिकडल्या एक 5 गाड्या आल्या आमच्या पुळजूच्या, एक 5 गाड्या होत्या. 10 गाड्या वराड होतं. होय. तेवढ्याला वैरण काडी वावरात वैरण गाडी म्हणजे आपली ही कडबा गाड्या भरभर आणलेल्या. कसल्या गाड्या होत्या ते? बैलगाड्या, शिकारी बैल. शिकारी? हां, बैल पांढरी. हां. होय. ती बैलगाडीतून वराड येते का? हां, कुठल्या मोटरान कुठलं काय तवा नव्हत्या. हां. बैलगाडीतच वराड आलं. हां. होय. बर. होय. आणि शिकारी बैल म्हणजे ती तुम्ही काय? खिलारी, ती पांढरी बैल व त्याला म्हणते. शिकारी का म्हणायचं त्यांना? पण ती बनत होती माणसं बैल. होय. लग्नात मग बँड बाजा वगैरे होता का? कुठलं हो ग, आपल्या हलग्या वाजवतं सायकलीवर नेलं नवरदेव देवा परण्याला. सायकलीवर? हां. कुठल्या गाड्यान पिढ्यान काय नव्हतं, साधं. हां. अजून ते वाजंत्री काय काय होतं? काय वाजल, ती पिपाण्या ना हलग्या. हां. पिपाण्या, ती सनया होत्या बघा पहिल्या. बर. होय. कोण असायचे वाजवायला? गावातलीच होती हरिजनची लोक. बर. होय. त्यांचा तापाच होता, लग्नाने जात होती. हां. होय. लग्नात गाणी वगैरे म्हणायची का? म्हणत होत्या बाया. हां. म्हणायच्या बाया. कसली गाणी असायची? हीच लग्नाचा नवरदेवाला नवरीशीला हां. असलं. आठवते का गाणी काय? आठवते ती. म्हणा बरं. मांडवी गवाच्या दारी हैत्या कुरवल्या इसतीस, अभिमानाचे खाली बसलय, अभिमानाचे खाली बस. नवबिगरीचा बाप हित होता कुठं गेला, चढ हुंड्याला बसविला वय, चढ हुंड्याला बसविलाय. मांडवी गवाच्या दारी पाला हाली तोंबराचाय, बुडताये र शंभराचाय, बुडताये र शंभराचाय. नवऱ्याव पसुयानी नवरी उपर म्हणून काय, पाणी दिल्याली बनशी मकाय, पाणी दिल्याली बनशी मकाय. नवबिवऱ्याचा बाप वळकुईनात मंदिला नाही, चला दावी ते खंदीला नाही, चला दावी ती खंदीला नाही. नवबिवऱ्याचा बाप ओळखुईनात कोटाय नाही, चला दावी ते बोटाई नाही, चला दावी ते बोटाई नाही. आणि तुमचं लग्न कसं जमलं? कोणी जमलं होतं काय आठवतं का तुम्हाला? तिथं आमच्या सासऱ्याची एक सासूची बहीण होती तिथं पुळजत, त्यांनी जमवलं. काय बागाबागीचा कार्यक्रम कसा झाला काय? आज ती बघायला पहिलं साखरपुडा केला. कोण आलं बघायला? सासरा, चुलत सासरं 2-3 जण, दीर 2 जण. बर. नवरदेव आलता का बघायला? नाही नव्हतं. आलं नव्हतं. आलं नव्हतं. दुसरीच म्हातारी माणसं येऊन आपलं बघून साखरपुडा करून आली. बर. नवरदेव नव्हता आलं. पहिलं कुठे येत होती व? आताच निघालंय तसलं. मग पसंत कसं केलं एकमेकाला तुम्ही? आमच्या सासू सासऱ्यांनी सांगितलं, जुनी माणसं आहे ती, चांगली आहे मुलगी म्हणल्यावर मग काय नाही ती म्हणायला. ती मोडत नव्हती म्हाताऱ्या माणसाशींच, पहिली माणसं नवरदेव मोडत नव्हती. दोघांनी एकमेकाला पसंत करायचं सोडून मग ती बघितलीचे कसं काय मग ती लग्न जमायची? त्यांनी जमवलं, त्यांनी साखरपुडा केला. ज्या तारखेला ठरवलं ते आपल्या लग्नाला आला गाड्या घेऊन. मला काय म्हणायचं, आपलं आयुष्य एका माणसावर आपल्याला घालावं, बरोबर आहे काय? होय की मग. त्या माणसाला न बघताच कसं काय लग्न करायचं? हे होतं का वडील, ती येऊन बघून गेलं, चांगला आहे मुलगा ही म्हणून सांगितलं. त्यांनी बी पोरगी चांगली आहे म्हणून सांगितलं. पण तुम्हाला वाटायचं का एकमेकाला बघावा पाहिलं असं? नाही, आपल्याला काय वाटलं नाही, काय सुद्धा वाटलं नाही. बरोबर लग्न आपलं होणार त्या माणसाला बघावं असं वाटलं नाही का? नाही. का बरं? नाही,
कसं त्यांनी देतील तिथं राहायचं. होय. हा असं होतं बा. लंगडा पांगडा जर असला का असं ना आपल्या नशिबात असल्यावर करायचं काय. नशीब कसं असते का नशीब बदलू शकतो ना आपण. हा नाही डोळं झाकून नशीब देणार आंधळा पांगळा कशी देतील. नाही तेच म्हणतो मी तुम्हाला ती वाटत नव्हतं का तुम्हाला कसं बाबा. नाही त्यांनी आम्हाला खात्रीच होती. हा आमच्या तिथं सासूची बहीण होती त्यांनी बघितलेलं केलेलं त्यांनी सगळं सांगितलं चांगलं आहे म्हणून. हा ना कशाला आपण हे करायचं. मग पहिल्यांदा काय कधी कुठं बघितलं मग तुम्ही नवरदेवाला. नवरदेवाला काय ना हळदी लावल्या संध्याकाळी सकाळ अक्षिदा टाकला. बघितलं कधी पण पहिल्यांदा मग. बघितलंच नाही. पहिलं भुरकं घेऊन कोण बघतंय नवरदेवाला नवरीलाही बघत नव्हती व नव्हती. लग्नात बघितलंच नाही का. हळदी बिळदी कशाला लावल्या पुन्हा पाया पडायचं संध्याकाळी जाताना मग बघितलं इकडून. होय आठवतंय का तुम्हाला ते. आठवत आहे होय. पहिल्यांदा बघितल्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया होती काय. हा त्यांना पहिल्यांदा बघितल्यानंतर काय वाटलं तुम्हाला. काय नाही बघितल्यावर काय चांगलं दिसल्यावर कशाला आपण काय म्हणतो. होय होय बर. काय नाही मैत्रिणी विचार नाही देवा तुम्हाला तुमच्या. नाही नाही मैत्री बिंत्री नव्हत्या आम्हाला. चुलत्या होत्या बघा संघ आमच्या. कोणी विचारलं नाही का नवरदेव कसा आहे काय. विचारलं की चांगलं कोणी विचारलं तुम्हाला. चुलती आमची एक होती तीच होती माझ्या संग राहिली बी होती. बर मग विचारल्यावर चांगलं आहे म्हणलं. होय होय तिने विचारलं होतं का तुम्हाला. होय होय बर आणि चांगलं होतं मालक आमचं. विचारा पोराशींना. होय ती सोबत राहायला एक जण येते का लग्न झाल्यानंतर. हा राहायला होत्या सोळकं वस्तर. बर ते का बरं का बरं त्यांना सोबत ठेवायचं. ती पहिला रिवाज होता की आता ठेवत नाही ती. आता लग्नातच नवरा नवरी बोलते म्हणून ठेवत नाही ती. पहिलं बोलत नव्हती नवरी बी लाजायची नवरदेव बी म्हणून ठेवत होती. किती दिवस राहायचं ते. सोळकं काय 5 दिवसानं करायची. 4-5 दिवस ठेवून घ्यायचं. 6व्या दिवशी घालवायचं. होय बर जाताना मग त्या राहणारीला काय साडी नेसवायची. खायला प्यायला करायचं लावायचं. होय होय बर मग काय तुम्हाला शेती वगैरे होते का मग. शेती वगैरे होते का म्हटलं तुम्हाला. शेती नाही हो. मग असं करूनच करूनच खात होती. 5 जण भाऊ होत होय आमच्या मालकाला धरून. 6 जणी बहिणी त्यांना. बर असं आपलं कामाला जायची कुठं लागत. आपलं हे निघालेलं तळी कुठं हिरी बारवा असलं करायची. पगारी मात्र थोड्या पहिलं. बर मग बायांना घरची कामं काय असायची बायकांना. बायकाला काय कुठं तर कुंवाडायला कुठं तर खुरपायला. नाही घरातली कामं घरातले झाडून लोटून स्वयंपाक पाणी आडाचं पाणी शिंदून आणायचं. स्वयंपाक करून द्यायचा. जळण आणायचं. मुलकाच्या अपदा चुलीवर करायचं. गॅस का काय पहिलं व. मग जळण आणल्याशी चूल पेटवायचं नव्हती. सगळं चुलीवरच. कुठं आणायचं जळण. आणायचं तिकडं गायरानं भिवाळा तिकडं होती जळणं लई. तिकडं आणायचं बाहेर. लग्न सुद्धा करायचे बघा त्या जळणावर. कुस्तीच्या फड्यात गेल्यावर आमच्या मालकाची त्या पैलवानाची कुस्ती लागली. तिकडं खालतं होता आम्ही तिकडं कामेगाव सौंदरवाणी तिकडं. मग लागल्यावर आमच्या मालकाला पाडलं का ती पळतच त्यांचा भाव आला का त्याच पैलवानाला उचलून पाडलं खाली. म्हणजे काय झालं काय पाडलं म्हणजे काय केलं. म्हणजे ती कुस्ती खेळताना एकूणमेकाला पाडते ती व. मग पाडलं ईर्षीनं त्यांनी येऊन उचलूनच आदळलं. दळण दळताना माझ्या हाताला गेला झोलाय. कैप माझ्या मातचाय कैप मातचा माझ्यालाय. कैप मातचा माझ्यालाय कैप मातचा माझ्यालाय. वराड गले म्हणू आईशी मोटार तीच गाडी. कुण्या राजाला दिली लाडी कुण्या राजाला दिली व लाडी. कुण्या राजाला दिली लाडी कोण्या राजाला दिली लाडी. माई बापाच्या मागायारी भाऊ भाऊजया कुणायाच्या. चिमण्या निघाल्या उन्हायाच्या
चिमण्या निघाल्या उन्हाळ्याच्या वरमाई ग इती जाती वटी व नारळ झोक खाती वटी नारळ झोक खाती वटी नारळ झोक खाती मांडवी गवाच्या दारी आयराचा उटिंगर आला भावाचा पितंबर आला भावाचा पितंबर मांडवी गवाच्या दारी आयराची वडा चढी आधी कुणाची मोडू घडी गय आधी कुणाची मोडू घडी मांडवी गवाच्या दारी आयराची वडा चढी आधी भावाची मोड घडी गय आधी मावाची मोड घडी मांडवी गवाच्या दारी आयराची वडा चढी आधी कुणाची मोडू घडी गय आधी कुणाची मोडू घडी नवबिवऱ्याचा बाप वळको येईना मंदिला नाही चला दावी ते खंदीला नाही चला दावी ते खंदीला नाही नवबिवऱ्याचा बाप वळको येईना कोटा नाही चला दावी ते बोटाई नाही चला व दावी ते बोटाई नाही वरमा बी गाईचा चुडा नको भरू काही बाई उद्या येत्याल्या भाव जाई उद्या येत्याल्या भाव जाई मांडवी गवाच्या दारी आयराचा काही घोळ हिरव पाताळ पायी घोळ हिरव पाताळ पायी घोळ पद्र पाटीवरी लोळ पद्र पाटीवरीच लोळ मांडवी गवाच्या दारी कागवर माई तोंडला नाही कागवर माई सुकली बारी गाडी बाराची उकयली पाटीच्या गबंदवाची गाडी बाराची हुकयली माडीच जन वसन कोण मागती कोण मागती मागती गगवाळन नवऱ्या बाळाची मावळन नवऱ्या बाळाची मावळन नवऱ्या बाळाची नवऱ्या व बाळाची माडीच जन वसा कोण मागती गईन नवऱ्या बाळाची बहीण नवऱ्या बाळाची नवऱ्या व बाळाची माडीच जानवसा कोण पागती पावयानी नवऱ्या बाळाची मेवयानी नवऱ्या बाळाची नवऱ्या व बाळाची नवविरीचा बापा हित होताव कुठं गेला चढ हुंड्याला बसविला न चढ हुंड्याला चढव हुंड्याला न देवक्या पसुयानी हाय ग देवकी उपयर बांधा शालूची टपैरन बांधा शालूची बांधाव शालूची देवक्या पसुयानी देवक्या मानानात ताट देवकाच संभायळ माझ केळीच कंबायळ न देवक्या केळीच देवक्या व केळीच केळीच कंबायळ देवका मानाना संभायळ देवक्या केळीच कंबायळ न देवक्या केळीच
नवरी कापती थरू थरा नवरी कापती थरू थरण बामन मानितो बामन मानितो मानितो धीर धरण बामन मानितो वर मागाईचा चुडा नको बारू गाया बाया उद्या येत्याला भाव जयान उद्या येत्याल्या उद्या व येत्याला मांडव गुंपीला जाईच्या येतरान नवऱ्या बाळाच्या मैतरान नवऱ्या बाळाच्या नवऱ्या व बाळाच्या मांडवाला व बाई मिडी नका लावूया दिना यार हौशे मामय ना यारन हौशे मामय हौशे व मामय अंत करणान येन केलन अंत करणान पाठीच्या बंधावान अंत करणान येन केलं अंत करणान येन केलं अंत करणान लोकाच्या बंधावाला दादा म्हणाई बाई चोरी आपल्या ग बंधवाच्यान बसी मांडीला मांडीला बिन गोरी मांडीला बिन गोरी बस मांडीला बिन गोरीन बस मांडीला लोकाच्या बंधावाला दादा म्हणाई जीव वेला माझा पाठीचा बाई बंधून एका हाकत उभा केला न एका हाकत पाठीचा बाई बंधू दारागवरन गेला अंतकरणाचा माझा आला ना अंतकरणाचा पाठीचा बंधू माझा अंतकरणाचा माझा आलाय अंतकरणाचा माझा आला ना अंतकरणाचा बहीण भावंडाची अशी मायाव सांगू किती हृद उकवलं किती न हृद उकवय अंतकरणाची बाई गोष्ट सांगती मातईला हृद किती ग उकललं हृद किती ग आपल्या बंधू पासून गुरुबंधू साबणाची वडी सुध झाली माझी कुडी सुध झाली व झाली आपल्या बहिणी पासून गुरु बहिणीचा उपकार तीन दाविला माधारण तीन दाविला माधारण तीन दाविला पहिली माझी ववी कातेवी येता जाता वडवड गावीच्या नागनाथान वडवड गावीच्या दुसरी माझी ववी म्या गायाला केली सुरू इटवरला माझा गुरु इटवरला सावळा पांडुरंगन इटवरला पाचवी ग माझी ववी पाचया पांडवाला दाडा दुर्पती लगनाला दाडा दुर्पती वाकरीच्या या वड्यावरी जिजाबाई पोळ्या लाटी तुकारामाच्या बीजासाठी न तुकारामाच्या वाकरीच्या या वड्यावरी आयशी मृदंग नवशे टाळ आडव येत्यात नारायण आडव येत्यात वाकरीच्या या वड्यावरी आल्या हा गामाला दरी घोड्याच्या लगामाला न दरी घोड्याच्या विठ्ठल देवा माझा दरी घोड्याच्या लगामाला दरी घोड्याच्या लगामाला न दरी घोड्याच्या आळंदी करूयानी
देऊळ गेले सज तुकारामाची होती बीज तुकारामाची रामाची होती बीज तुकारामाची होती बीज मी वाळंदी गेली सजन मी व आळंदी आळंदी करू यानी देवला जायाच एवढं शिंडीचं नारळ इंद्रा वनिला वनिला वायाच इंद्रा वनिला